नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम गायडन्स आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरतीची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. तर सविस्तर पद्धतीने आपण माहिती पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, ही आहे सविस्तर जाहिरात. महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांच्या न्यायालयामध्ये ही पदभरती आहे आणि याच्यामध्ये लघुलेखक श्रेणी 3, कनिष्ठ लिपिक, शिपाई हमाल या पदांसाठी ही भरती आहे. याच्यामध्ये त्यांनी तपशीलमध्ये सविस्तर माहिती दिली आहे. तुम्ही पाहू शकतात. त्यांनी प्रतीक्षा यादी, निवड यादी प्रत्येक पदांची दिली आहे आणि वेतन श्रेणी आणि शैक्षणिक पात्रता पण दिली आहे. त्यानंतर आपण लघुलेखक श्रेणी 3 या पदामध्ये बघितलं श्रेणी 3 याची आपण निवड यादी बघितली तर 568 आणि प्रतीक्षा यादी बघितली तर 146 एवढी वेटिंग लिस्ट असणार आहे आणि वेतन श्रेणी आपण या पदाची बघितली तर S14 लेव्हलचं पेमेंट आणि 38,700 ते 1,22,800 एवढं तुम्हाला वेतन श्रेणी असणार आहे. त्यानंतर कनिष्ठ लिपिकचं आपण बघितलं तर निवड यादी 2,795 आणि प्रतीक्षा यादी वेटिंग लिस्ट 700 असणार आहे आणि याच्यासाठी तुम्हाला वेतन असणार आहे लेवल 6 S6 आणि 19,900 ते 63,200 इतकी तुम्हाला सॅलरी असणार आहे आणि शिपाई हमाल या पदासाठी निवड यादी असणार आहे 1,266 आणि प्रतीक्षा यादी असणार आहे 318 आणि वेतन स्तर असणार आहे लेवल 1 15,000 ते 47,600 एवढं तुम्हाला पगार असणार आहे. भूलेखक या पदासाठी शैक्षणिक पात्रता असणार आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेली असणे आवश्यक आहे. त्यानंतर त्याच जिल्ह्यातील न्यायालयाच्या प्रादेशिक भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे. तुम्ही ज्या जिल्ह्यात अर्ज करणार आहे, त्या जिल्ह्याचं तुम्हाला प्रादेशिक भाषेचं पुरेसे ज्ञान असणं आवश्यक आहे. त्यानंतर सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा किंवा सरकारी मंडळाद्वारे घेतलेली परीक्षा असते, जी GCC, TBC किंवा ITI यामध्ये तुम्हाला इंग्रजी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट किंवा त्याहून अधिक गती आणि मराठी लघुलेखन 80 शब्द प्रति मिनिट किंवा त्याहून अधिक गती असं तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन असणार आहे. तेच तुम्हाला इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट आणि खालीलपैकी कोणत्याही एका संस्थेतून तुम्हाला प्रमाणपत्र संगणक प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. जसं की MS ऑफिस, MS वर्ड या संस्थेमधून आणि महाराष्ट्र किंवा गोवा राज्यातील वैधानिक विद्यापीठे यथास्थिती महाराष्ट्र किंवा गोवा राज्य तंत्र शिक्षण मंडळ यथास्थिती NIC, DO, EACC असे तुमच्याकडे प्रमाणपत्र असणं पण आवश्यक आहे. त्यानंतर कनिष्ठ लिपिकेची आपण पात्रता बघितली तर कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेली असणे आवश्यक आहे. त्यानंतर त्याच जिल्ह्यातील न्यायालयाचे प्रादेशिक भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे आणि GCC, TBC हे एक्झाम तुमचं असणं गरजेचं आहे किंवा ITI आणि याच्यामध्ये तुम्हाला इंग्रजी टंकलेखनसाठी 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी टंकलेखनसाठी 30 शब्द प्रति मिनिट असणं गरजेचं आहे आणि कोणत्याही एका संस्थेतून तुम्हाला प्रमाणपत्र संगणक प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्र किंवा गोवा राज्यातील वैधानिक विद्यापीठे याच्यातून तुम्हाला ही जे NIC, DO, EAC हे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. शिपाई व हमाल या पदासाठी किमान 7वी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. ही आहे शैक्षणिक पात्रता या 3 पदांची. तर मित्रांनो आपण वयोमर्यादा पाहूयात. वयोमर्यादा असणार आहे शासनाने निर्दिष्ट केल्यानुसार सर्वसाधारण प्रवर्गाच्या बाबतीत किंवा वय 18 वर्षापेक्षा कमी आणि 38 वर्षापेक्षा जास्त नसावे आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग किंवा विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना बाबतीत 43 वर्षापेक्षा जास्त नसावे. मित्रांनो वयोमर्यादा ही 18 ते 38 वर्ष असणार आहे आणि कॅटेगरी वाईज बघितलं तर आपण 43 वर्ष वयोमर्यादा असणार आहे. पदासाठी अर्ज शुल्क असणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी ₹1,000 असणार आहेत आणि शासनाने निर्दिष्ट केलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय किंवा विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹900 अर्ज शुल्क असणार आहे. त्यानंतर परीक्षा जी असणार आहे, ती परीक्षेचा पॅटर्न इथे तुम्ही पाहू शकतात. चाचणी परीक्षेचे नाव त्यांनी इथे दिले आहे. चाळणी परीक्षा, इंग्रजी लघुलेखन परीक्षा आणि इथे त्यांनी पदांचा तपशील दिला आहे. लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई हमाल या पदासाठी. तुम्ही पाहू शकता मित्रांनो लघुलेखक या पदासाठी चाळणी परीक्षा नसणार आहे. त्यासाठी इंग्रजी लघुलेखन चाचणी असणार आहे आणि मराठी लघुलेखन चाचणी असणार आहे 20 मार्कासाठी. इंग्रजी टंकलेखन चाचणी असणार आहे 20 मार्कासाठी आणि मराठी टंकलेखन चाचणी असणार आहे 20 मार्कासाठी आणि मुलाखत असणार आहे 20 मार्कासाठी. एकूण 100 गुणांची ही परीक्षा असणार आहे. तुम्हाला व्यावसायिक चाचणीची परीक्षा असणार आहे. लिपिक या पदासाठी चाळणी परीक्षा असणार आहे आणि इंग्रजी टंकलेखन चाचणी, मराठी टंकलेखन चाचणी एवढे 2 परीक्षा असणार आहेत. त्यानंतर इंटरव्ह्यू असणार आहे आणि एकूण 100 गुणांची परीक्षा असणार आहे. तसेच शिपाई आणि हमाल या पदासाठी चाळणी परीक्षा असणार आहे. त्यानंतर स्वच्छता आणि चापलत्या चाचणी असणार आहेत 10
गुणांची आणि मुलाखत असणार आहे 10 गुणांची. एकूण 50 गुणांची ही परीक्षा असणार आहे. याच्यामध्ये आपण बघितलं तर इतिहास, नागरिकशास्त्र, विज्ञान, भूगोल, क्रीडा, साहित्य, व्याकरण आणि चालू घडामोडीच्या ज्ञानासह सामान्य ज्ञानाच्या चाचणीसाठी कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल यांच्यासाठी चाळणी परीक्षा खालीलप्रमाणे घेतली जातील. चाळणी परीक्षा ही कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदासाठी असणार आहे. चाळणी परीक्षा ही स्टेनो पदासाठी नसणार आहे. म्हणजेच लघुलेखक श्रेणी 3 या पदासाठी चाळणी परीक्षा नसणार आहे. पदासाठी तुम्ही इथे पाहू शकतात उच्च न्यायालयाने लघुलेखक श्रेणी 3 पदासाठी चाळणी परीक्षा घेण्याचा अधिकार कनिष्ठ लिपिक पदासाठीच्या चाळणी परीक्षेप्रमाणे प्राप्त झालेल्या अर्जांच्या संख्येनुसार राखून ठेवला आहे. परीक्षेमध्ये कनिष्ठ लिपिक या पदासाठी एकूण 40 गुणांची परीक्षा असणार आहे. प्रश्नांची संख्या 40 ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला विचारले जाणार आहेत. मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत तुम्हाला हे परीक्षा देता येईल. त्यानंतर शिपाई हमाल या पदासाठी एकूण गुण असणार आहेत 30 आणि 30 प्रश्न विचारले जाणार आहेत. कनिष्ठ लिपिक पदासाठीच्या चाळणी परीक्षेमध्ये संगणक ज्ञानावरील प्रश्नांचाही समावेश केला जाईल. तुम्हाला कॉम्प्युटरबद्दलही प्रश्न विचारले जातील. उपलेखक श्रेणी 3 या पदासाठी तुम्हाला जी व्यावसायिक चाचणी असणार आहे ती इंग्रजी भाषा आणि मराठी भाषा या दोन्ही भाषांची असणार आहे. श्रुत लेखनाचा कालावधी तुमचा असणार आहे. इंग्रजीसाठी 60 मिनिटे आणि मराठीसाठी 8 मिनिटे असणार आहेत. श्रुत लेखनाची गती असणार आहे तुमची इंग्रजीसाठी 100 शब्द प्रति मिनिट आणि मराठीसाठी 80 शब्द प्रति मिनिट. एकूण शब्द तुम्हाला इंग्रजीमध्ये 600 आणि मराठीमध्ये 640 असणार आहेत आणि प्रतिलेखन वेळ जो असणार आहे तो इंग्रजीसाठी 40 मिनिटे आणि मराठीसाठी 45 मिनिटे असणार आहे. कनिष्ठ लिपिक या पदासाठी परीक्षेचा तपशील असणार आहे. चाळणी परीक्षेमध्ये किमान गुण मिळवल्यानंतर काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांच्या 7 पट उमेदवारांना संगणकावर 10 मिनिटात गती 30 शब्द प्रति मिनिट टंकलिखित करावयाच्या 300 शब्दांच्या 20 गुणांची मराठी टंकलेखन चाचणीसाठी बोलावले जाईल. आणि मित्रांनो तुम्हाला जो अर्ज करायचा आहे तो https://bombay-high-court.nic.in या वेबसाईटवरती करायचा आहे. 4 डिसेंबरपासून तुम्हाला 18 डिसेंबरपर्यंत अर्ज करायचा आहे. मित्रांनो हा आहे जिल्हानिहाय रिक्त पदांचा तपशील. तुम्ही पाहू शकतात अहमदनगरमध्ये लघुलेखक श्रेणी 3 या पदासाठी निवड यादीसाठी 55 पदे आहेत आणि प्रतीक्षा यादीसाठी 14 पदे आहेत. तसेच कनिष्ठ लिपिक मध्ये निवड यादीसाठी 141 पदे आहेत आणि प्रतीक्षा यादीसाठी 35 पदे आहेत. तसेच शिपाई किंवा हमाल या पदासाठी निवड यादीमध्ये 64 पदे आहेत आणि प्रतीक्षा यादीमध्ये 16 पदे आहेत. तसंच आपण पूर्ण जिल्हानिहाय जाहिरात बघितली तर सर्व जिल्ह्यांची मिळून रिक्त पदांची संख्या होते. स्टेनोसाठी 568 पदांची संख्या होते आणि त्यामध्ये वेटिंग लिस्टमध्ये आपण बघितलं तर 146 पदे रिक्त आहेत. त्यानंतर आपण कनिष्ठ लिपिक या पदासाठी बघितले तर निवड यादीमध्ये 2795 रिक्त पदे आहेत आणि वेटिंग लिस्टमध्ये 700 आहेत. तसेच शिपाई किंवा हमालमध्ये निवड यादीमध्ये 1266 पदे आहेत आणि वेटिंग लिस्टमध्ये 318 पदे रिक्त आहेत. तर मित्रांनो 5793 रिक्त पदांची ही भरती आहे. मित्रांनो ही माहिती होती जिल्हा न्यायालय पदभरतीबद्दलची. अशाच लेटेस्ट अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.